जालना येथे मराठा समाजावर जो अमानुष लाठी हल्ला झालेला आहे याचा निषेध करण्यासाठी उद्या सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। उद्या आम्ही सर्व व्यापाऱ्यांना आज असं आवाहन करतो की तुम्ही सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदमध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावे। कारण एक मराठा समाजातला मनोज जरांगे पाटलासारखा आमचा कार्यकर्ता स्वतःचा जीव पणाला लावून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे आणि तिथं शांततामय मार्गाने आंदोलन चालू असताना पोलिसांनी जो अमानुष लाठी हल्ला केला त्याचा आम्ही निषेध केलेलाच आहे। याचाच एक भाग म्हणून उद्या सांगली जिल्हा बंदचं आवाहन केलेलं आहे। मी मिरजमधील सर्व फळ विक्रेते, भाजीपाला, छोटे व्यापारी, कापड दुकानदार, सराफ व्यापारी, सर्व धान्य व्यापारदार सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी उद्या कडकडीत बंद पाळून मराठा समाजाच्या या आमच्या झालेल्या दुःखामध्ये सहभागी व्हावे आणि आमच्यासोबत आपण राहावे। उद्या कुणीही आपले दुकान उघडायचा प्रयत्न करू नये, आम्हाला सहकार्य करावे अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो। आमचे रिक्षासुद्धा सर्वत्र फिरलेले आहे, आम्ही सोशल मीडियाला सुद्धा टाकलेलं आहे। मराठा समाजाला आजपर्यंत कधीही कायदा हातात घेतले नाही। उद्याचं सुद्धा आंदोलन आमचं हिंसक मार्गानंच होईल, परंतु कुणी आम्हाला चितावणी द्यायचा प्रयत्न करू नये आणि तशा प्रकारचं वातावरण सुद्धा निर्मिती करू नये। आमचे सर्व कार्यकर्ते उद्या सकाळी 9 वाजल्यापासून शिवाजी महाराज चौकामधून निघतील। मोटरसायकल रॅली असेल, आमची रॅली ही दुकाने बंद करण्यासाठी आवाहन करणारी रॅली आहे। यामध्ये कुणीही कायदा हातात घेणार नाही आणि सर्वांनी पुन्हा एकदा या आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पूर्णपणे दुकाने बंद, आपले व्यवहार बंद ठेवून मिरज बंद आणि सांगली जिल्हा बंद यशस्वी करावा असे मी आवाहन करतो। धन्यवाद। उद्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदसाठी मी वैयक्तिक सुनिश्चित पद्धती सरापासूनचा अध्यक्ष म्हणून पाठिंबा देणारच आहे, पण उद्या माझ्या सर्व सराफ व सुवर्णकार बांधवांना मी विनंती करून उद्याचा बंद पूर्णपणे यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याची मी पूर्ण ग्वाही देतो। आणि जालनामध्ये झालेल्या हत्येचा निषेधात जे मराठा बांधवाचा जे मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाची आपला सहभाग असणार आहे आणि मुस्लिम समाजाच्या सर्व लोकांना मी एक विनंतीचं आव्हान करतो की आपण मराठा समाजाच्या बांधवाला आपली दुकाने, आपले गाडे, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, जे आपले व्यवसाय असेल ते बंद करून त्यांच्या खांद्याला खांदा लावून उद्याच्या मोर्चामध्ये सहभाग नोंदवावं। कारण आपण 5 बोटं एक आहे, एका बोटाला मार लागल्याचं तर दुसऱ्या बोटाला दुःख होतं आहे, हे शासनाला कळवून द्यायचं आहे। एवढंच मी सांगतो। जय हिंद, जय भारत। त्याच्यावर जो लाठी हल्ला झाला त्या लाठी हल्ल्यामध्ये अनेक मोर्चामध्ये सामील असणारे तरुण कार्यकर्ते, वयोवृद्ध महिला यांच्यावर जो अन्याय झाला त्याचा निषेध म्हणून सांगली जिल्हा बंद हाक दिलेली आहे। सांगली बंद आहे, मिरज बंद आहे। या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सशक्त पाठिंबा असेल असं मी या ठिकाणी म्हणतो।